जसं बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या उत्पन्नाचा 20% भाग हा गरजूंना आपण दिला पाहिजे. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आम्ही आता श्रावस्ती आधार केंद्र या ठिकाणी आहोत. ज्यांचा आपण स्मृती दिवस साजरा करतोय त्यांचे चिरंजीव 12वा स्मृती दिवस या ठिकाणी साजरा केला जातोय. डॉक्टर प्राध्यापक सुरेश हनुमंते यांच्या आई आहेत त्या शांताबाई, त्यांच्या नावाने त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी त्या विशेष विद्यार्थ्यांना राशन भरून दिलेलं आहे त्यांनी, आणि वेळोवेळी ते मदत करत असतात. असे डॉक्टर सुरेश हनुमंते त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. सर, आपण आपल्या आईचा जो स्मृती दिवस आहे अशा विशेष मुलांना मदत करून करताय, तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली? तुम्हाला त्याबद्दल काय सांगायचं? आमच्या आईची सवय होती की सर्वात महत्त्वाचं जे दान आहे ते अन्नदान आहे. घरी येणाऱ्या कोणीही व्यक्ती असेल तर त्यांना खाऊ घातल्याशिवाय वापस जाऊ द्यायची नाही. आणि ते कुठेतरी लहानपणापासून मनामध्ये रुजलं की पैशाचं दान असेल किंवा बाकी असेल ते तर करावं, पण प्रायोरिटीने अन्नदान हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची खूप आवश्यकता आहे. म्हणून मी हा उपक्रम त्या पद्धतीने राबवत असतो. आपण बघतोय की कुठलीही संस्था असेल किंवा कुठले काय असेल, कुठल्याही संस्थेला मदत करत असताना आपण त्याची पूर्व पार्श्वभूमी बघत असतो. आपण ह्या संस्थेला मदत करण्याच्या अगोदर तुम्ही काय बघितलं या संस्थेकडे, जे तुम्ही आज आपल्या आईचा स्मृती दिवस असं एवढं मोठं डोनेशन देऊन करताय? अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मी पाहिलं कांचन मॅडमची इमानदारी. कारण खूप संस्था असतात, घोळ करतात, भ्रष्टाचार करतात, पण या व्यक्तींनी मी पाहिलं की स्वतःच्या खिशातून स्वतःला उपाशी ठेवून ही 40 लेकरं ते सांभाळतात, आणि त्यांची इमानदारी, प्रामाणिकपणा मला खूप भावला. आणि म्हणून तेव्हापासून ठरवलं की याच्या पुढे या संस्थेसाठी जे शक्य आहे ते आपण करायचं. तुम्ही हे आईच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हा उपक्रम राबवलेला आहे. समाजामध्ये अनेक असे सदन लोक आहेत आपले, तर अशा सदन लोकांना काय म्हणतात? खरं म्हणजे सर्वांनी, जसं बाबासाहेबांनी सांगितलं की आपल्या उत्पन्नाचा 20% भाग हा गरजूंना आपण दिला पाहिजे, आणि खरंच तो दिला पाहिजे. बाबासाहेबांचं प्रत्येक कॅल्क्युलेशन 100% होतं की त्यांनी जो विचार केला होता, विशेषतः आपल्या समाजाने जर पेबॅक केलं 20% आपल्या उत्पन्नातून, तर आपल्या समाजाला कुणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही. ते होते डॉक्टर सुरेश हनुमंते, ज्यांनी आपल्या आईचा स्मृती दिवस 12वा स्मृती दिवस ह्या विद्यार्थ्यांना अन्नदान करून आणि आता 2 महिन्याचं पूर्ण राशन देऊन त्यांनी तो साजरा केलेला आहे. या ठिकाणी 40 विशेष मुलं आहेत आणि त्या 40 विशेष मुलांचा सांभाळ करणारी ही आई आहे. त्या आईनं आपली स्वतःची जिल्हा परिषदेची जी शिक्षकाची नोकरी होती ती सोडून हे सगळा प्रपंच सांभाळत आहेत. त्यांना काय अडचणी येतात, त्यांना कुठून प्रेरणा मिळाली, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल आपण की हे श्रावस्ती फाउंडेशन आपण चालवताय? एक खरं जर बघितलं तर लोक नोकरी धरून असतात, आपण नोकरी सोडून हे सगळं करताय, काय सांगाल तुम्ही? म्हणजे मला समाजकार्याची खूप मोठी आवड आहे आणि ती पहिल्यापासूनच आहे. हे चालू करत असताना असं वाटलं की मी जॉब करत होते, पण असं काही जे मतिमंद, अपंग किंवा अशी जी दुर्लक्षित मुलं आहेत रस्त्यावर, ती मी पाहायचे. तेव्हा त्यांना असं वाटलं की त्यांना कुठेतरी आपण आधार दिला पाहिजे. त्यांना एक स्वतःचं हक्काचं आणि समाजमान्य वर्तन जसं त्यांना जगता येईल त्यासाठी त्यांना कुठेतरी आधार म्हणून आपण बनलं पाहिजे, ही कुठेतरी डोक्यात कन्सेप्ट होती. आणि म्हणून गेली 4 वर्षापासून मी ही संस्था, एक मतिमंद आणि अपंग आणि अनाथ मुलं आहेत माझ्याकडे सगळे, जे की ज्यांना आई वडील अशा हक्काचं कोणीच नाही, आणि त्यांना मग त्यांचे बाकीचे त्यांचे नातेवाईक आहेत दूरचे, पण ते त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये त्यांना ठेवण्याचा थोडासा नकार असतो. मग या मुलांना मी त्यांना त्यांचं हक्काचं समाजमान्य वर्तन देण्यासाठी, हक्काचं घर देण्यासाठी मी त्यांचं सांभाळ या ठिकाणी करते. तर हे करत असताना खूप काही चॅलेंज आहे. खूप म्हणजे वयात आलेली मुलं आहेत, त्यांना मेडिसिनचा प्रॉब्लेम होतो, मला त्यांना हायपर होतात ही मुलं, त्यांना फिट्स येतात, एपिलेप्सी येतात त्यांना. तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप चॅलेंज होतात अजूनही. पण तरी सरकारचं कुठलंही गव्हर्नमेंटचं मला अनुदान नाहीये किंवा डोनर असे फिक्स नाहीये की हे आणून देईलच मला, ते देईलच असं काहीच नाहीये. तरी पण मी माझ्या स्वतःच्या घराचं जे काही दुकानाचे 2 भाडी आहेत ते मी ह्याच्यामध्ये घालून मुलांचं हॉस्पिटल करते. मग काही लोक असे त्यांच्या स्वइच्छेने आणून देतात. तुम्ही आता हे सगळं एवढं चालवत आहे, खूप कष्टातून मग चालवत आहे तुम्ही. तुम्हाला समाजाकडनं काय अपेक्षा आहे? समाजाला तुम्ही काय आव्हान कराल? मला समाजाकडून एकच अपेक्षा आहे की मला याच्यामध्ये काही, मला स्वतःसाठी काहीच दाखवायचं नाही. मला एकच आहे की ह्या मुलांना, एवढ्या 40 मुलांना, आणि अजूनही वरचेवर ऍडमिशन होत आहेत, तर या मुलांना मला 2 टाइम त्यांना जेवण देऊन त्यांना त्यांचं
किमान जगणं तरी त्यांना झालं पाहिजे त्यांचं, जे की त्यांचे पुढे चालून उपासमार होऊ नये किंवा माझ्याकडनं काही मी कमी पडते असं काही होऊ नये. शासनाकडे आपण शासनाकडे मी तसे प्रपोजल्स मांडलेले आहेत, पण शासन कितपत आणि किती वेळेवर दखल घेत आहे याचं मी काही सांगू शकत नाही. ह्या होत्या ह्या आधार केंद्राच्या संचालिका आणि यांनी ही कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे 2020 साली हे सगळं सुरू केलेलं आहे आणि तेव्हापासून हे फार मोठ्या कष्टानं चालवत आहेत.